कोकण हे शिवसेनेचं हृदय आहे. कोकण ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. छत्रपती शिवरायांच्या पाठीमागं मावळे जेवढ्या निष्ठावंतपणे उभे राहिले, कोकण जेवढ्या निष्ठावंतपणाने उभे राहिला, तेवढ्याच निष्ठेनं कोकणानं शिवसेनेला आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही साथ दिली. आज याच स्वराज्य भूमीमधून ज्या लोकांनी पाठीमध्ये खंजीर खुपसून आपली नैसर्गिक आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आधारित असलेली युती तोडली, त्यांना धडा शिकवण्यासाठी या शिवसंकल्प अभियानाचा प्रारंभ आम्ही इथून करतोय. कोकणाच्या विकासासाठी आंबा उत्पादक असेल, फणस उत्पादक असेल, सुपारी उत्पादक असेल, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून जगाचं लक्ष कोकण भूमीकडे वेधून घेण्यासाठी आणि कोकणचा विकास करण्यासाठी जे जे प्रकल्प आणले, तिथं काळ्या मांजरीप्रमाणे आडवे जाणाऱ्या लोकांची अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी इथून पुढे शिवसैनिक झटणार आहे. खरं तर अत्यंत चांगला प्रतिसाद इथे आहे. पहिली सभा शिरूरला झाली, त्याच्यानंतर मावळला झाली आणि त्यानंतर आज इथे आपण जेव्हा कोकणला येतोय तेव्हा अत्यंत बसणारही नाहीत, गर्दीमध्ये मावणार नाहीत एवढे चेहरे उत्सुकतेनं मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करताना आपल्याला दिसत आहेत. इथले जे विद्यमान खासदार आहेत त्यांचं नाव विनायक राऊत आहे, पण त्यांनी 5 वर्षात काहीही काम केलेलं नाही आहे. ते विनाकामाचे राऊत आहेत आणि त्या विनाकामाच्या राऊतांना पुन्हा जनता दिल्ली दाखवणार नाही. एक मुंबईत बसून भुंकणारे राऊत, दुसरे हे विनाकामाचे राऊत, या दोन्ही राऊतांना इतका ऊत आलाय की इथून पुढे जनता त्यांना असा धडा शिकवेल की ते उतणार सुद्धा नाहीत आणि मातणार पण नाहीत. नाही, आजचं लॉन्चिंग हे कोकणच्या विकासाचं लॉन्चिंग असणार आहे. आजचं लॉन्चिंग हे हिंदुत्ववादी विचार घेऊन चालणाऱ्या कोकणच्या प्रश्नाच्या संदर्भातलं मंथन असणार आहे आणि आजची ही सभा ही कुठल्याही नेत्यापेक्षा कोकणच्या जनतेच्या विकासासाठी असणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.